नमस्कार. कसे आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. तुमच्या घरातल्यांची पण सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. रोज सकाळी उठल्यावर ना सगळ्यांचं सध्या एक महत्त्वाचं काम असतं. उठल्याबरोबर पहिला फोन हातात घ्यायचा आणि सगळ्यांचे स्टेटस बघायचे आणि मग शेअर केलेलं असतं आणि मग त्यात आपलं काही शेअर करायचं असेल तर ते करायचं. तर कुणाचा बड्डे असतो, कुणाची ॲनिव्हर्सरी असते, कुणाचं काय असतं, कुणाचं काय असतं, विश करायचं असतं. तर ते करतो आपण. पण त्यात एक मोठा फॅक्टर असतो बघा असा, की काही लोकं खूप निगेटिव्ह असं दुःखी आहेत म्हणजे बाबा ते त्यांचं दुःख व्यक्त करण्यासाठी शेअर केलेलं असतं. सासूला टोमणा मारायचा असतो, नणंदेला टोमणा मारायचा असतो, जावेला मारायचा असतो, शेजाऱ्याला आणि आपला सगळ्यात हक्काचा माणूस नवरा त्याला पण काय ऐकवायचं असलं तर ते पण शेअर करायचं तिथे. आणि नवऱ्याचा हक्काचा माणूस म्हणजे बायको. तर बरेचदा नवरे नाही शेअर करत जास्त हे असं काही. महिला जास्त करून करतात किंवा तुमच्या ओळखीत कोणी करत असतील तर मला नक्की कमेंट करा खाली, की नाही नाही पुरुष पण करतात कमेंट म्हणून. पण महिला करतात. आणि आपण मग ते सगळं वाचतो असं आपल्याला असं वाटतं, की हे का असं शेअर केलं आहे? बरं ते स्वतः पण लिहिलेलं नसतं. ते दुसरीकडनं कुठनं तरी आलेलं असतं आणि मग तेच उचलायचं आणि आपल्या स्टेटसला शेअर करायचं. बरेचदा जेव्हा असं मी वाचते ना, तर कोणी अगदीच जास्त जवळचं असेल तर मी पर्सनल कमेंट पण करते खाली, की हे असं शेअर करू नका तुम्ही. असं हे शेअर करून असं तुम्हाला वाटते का की ती समोरचा माणूस बदलेल म्हणून? तर उत्तर असं येतं ना, की अहो बदलले नाही ना, पण निदान त्यांना कळतं तरी ना, की ते वागतायत ते चुकीचं आहे, त्याचा मला त्रास होतोय किंवा मला असं वाटतंय की ह्यानी बदलावं म्हणून. जेव्हा तुमचं नातं आधीच थोडं त्रासात आहे आणि तेव्हा हे असं काहीतरी शेअर करतात, तर ती जी काही निगेटिव्हिटी त्यात आलेली असते ना, ती वाढते. नक्की वाढते. कधी-कधी असं होतं बघा, आपल्याला एखाद्या माणसाची खूप अशी आठवण येते. म्हणजे खूप दिवस झालेले असतात एखाद्या बहिणीशी म्हणा किंवा मित्राशी, मैत्रिणीशी आपण बोललेलो नसतो. आणि मग त्याचा लगेचच संध्याकाळी फोन येतो. असं होतं की नाही नक्की कमेंट करा खाली. बरेचदा होतं असं. आणि मग आपण म्हणतो, "अरे, मला आजच तुझी आठवण आली होती सकाळी. मी तुझाच विचार करत होती गं सकाळी आणि मला तुझी आठवण आली आणि बघ तुझा आज फोनच आला." ती म्हणते, "हां, मला पण असं वाटलं. मी बसले होते तर मला तुझी आठवण आली. मग म्हटलं चला हिला फोन करून विचारावं." बरेचदा होतं असं. ह्यालाच म्हणतात कनेक्टिव्हिटी. मग जसं हे चांगलं होतं ना, तसं निगेटिव्हिटी पण होते. तुम्ही जेव्हा हे असे निगेटिव्ह कमेंट्स शेअर करता, WhatsAppला स्टेटस, सोशल मीडियावर, त्या माणसाला ती निगेटिव्हिटी पोचते आणि मग तुमचं जे काही नातं थोडंफार जरी जे सुधारण्याची शक्यता असते ना, ते आणखीन बिघडत जातं. बरं तुम्ही शेअर करणारे नाही आहेत समजा आणि तुम्ही वाचता पण सगळ्यांचं. वाचणाऱ्यांच्या पण मनावर त्याचा परिणाम होतो. सो शेअर करणारे असाल तर प्लीज थांबा आणि शेअर करणारे नाही आहेत पण तुम्ही बघताय सगळ्यांचं स्टेटस, तर ह्या अशा शेअर करणाऱ्यांपासून पण 2 हात लांब राहा. तुम्हाला जर काही शेअर करायचंच आहे, तर काहीतरी चांगली माहिती शेअर करा ना. काही एखादं पुस्तक छान वाचलं, तर त्याचा फोटो टाकून सांगा, "मी हे आज वाचलं, हे वाचा सगळ्यांनी, खूप छान माहिती आहे ह्याच्यामध्ये." बर्थडे विश करणं, ह्यावरनं पण वादंग होतात. म्हणजे मी तुमचं शेअर केलं होतं आणि मग तुम्ही माझं नाही केलं, तर त्यातनं पण परत घरामध्ये भांडणं. म्हणजे मी बघितलेले आहेत माझ्या जवळच्या 2 बहिणींमध्ये अशी भांडणं झालेली आहेत, की माझ्या मुलीचा वाढदिवस होता, तू शेअर नाही केलंस आणि मग तुझ्या मुलीचा वाढदिवस होता किंवा तुझ्या मुलाचा वाढदिवस होता, मी सकाळीच उठून म्हणजे मी रात्री 12 वाजतानाच वगैरे शेअर केलं होतं, तू विसरलीस, तू दिवसभर विसरलीस, तू नंतर खूप उशिराने शेअर केलंस. म्हणजे ही सुद्धा भांडणं आता चालू झालेली आहेत. म्हणजे हा सोशल मीडियाचा फायदा म्हणा किंवा नुकसान म्हणा, पण हे असं नाही होता कामा आणि आपण दुसऱ्याचं वाचून ते सगळं आपल्या मनामध्ये साठवून घेतो आणि मग आपल्या मनाचं आपण डस्टबिन बनवून घेतोच ना, की त्यांना सगळं त्यांच्या मनातलं ओकायचं असतं बाहेर, कुठेतरी व्यक्त व्हायचं असतं आणि ते शेअर करतात. ते शेअर केलेलं वाचून आपण आपल्या डोक्यामध्ये ते सगळं साठवून घेतो, की अरे बापरे! मग त्याच्यावर विचार चालू राहतो. असं नाही होत बघा, की आपण ते वाचलं आणि आपण तिथे सोडून दिलं. नाही, ते सगळं आपल्या मनामध्ये नंतर चालू राहतं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर फोन हातात न घेणं हेच योग्य. पण आपल्याला असं वाटतं की नाही मी बघतो, लगेचच बघतो 5 मिनिटात आणि मग ते कुणाला विश करायचं ते करतो आणि मग मी फोन ठेवीन आणि मी माझ्या कामाला सुरुवात करेन. पण तसं होत नाही. तुम्ही 5 मिनिटासाठी फोन हातामध्ये घेता, त्या 5 मिनिटाची 15 मिनिटं होतात आणि मग ते असं त्यात जर काही असे दुःखी कमेंट्स वाचल्या गेल्या तुमच्याकडनं, तुमच्या सगळ्या पुढच्या सगळ्या कामावर त्याचा परिणाम होतो.
ते मनातनं जात नाही. एकदा वाचलेली गोष्ट आपण त्याच्यावर 100 विचार नवीन क्रिएट करतो आणि मग सगळ्या सकाळची वाट लागून जाते, सगळ्या कामाची वाट लागून जाते, तुमची मानसिकता पूर्ण बिघडून जाते. सो दुसऱ्यांच्या घाणीचं डस्टबिन स्वतःचं मन करून घेऊ नका. आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, शरीरासाठी व्यायाम करतो, शरीराला फिट राहण्यासाठी सगळं चांगलं चांगलं खातो. मनाची काळजी नको का घ्यायला? घ्यायलाच पाहिजे. तुम्ही ध्यान करा, ध्यान करा, बरंच काही काही सगळं आहे पुढचं, ते सगळं करा मनाची काळजी घेण्यासाठी. पण सध्याची आवश्यकता आहे की ह्या सगळ्या निगेटिव्हिटीपासनं पहिलं स्वतःच्या मनाला साफ ठेवा, लांब ठेवा त्याला. नका ह्या सगळ्यामध्ये पडू. कोणी शेअर करतं, असतील त्यांचे पण प्रॉब्लेम्स. हल्ली सासवा पण शेअर करतात. सासवा पण हल्लीच्या मॉडर्न आहेत, त्या पण फोन वापरतात. मग सासूला सुनेला टोमणे मारायचे असतात, मग ती पण शेअर करते. सुना करतात, सासवा करतात, नातेवाईक करतात, मित्रमैत्रिणी करतात. तुम्हाला जर मनाची निगेटिव्हिटी कमी करायची आहे ना, तर ह्या असल्या गोष्टींपासून स्वतःला अतिशय लांब ठेवायची सुरुवात करा. आत्तापासूनच सुरुवात करा. जर त्या माणसाबद्दल तुमचं नातं आधीच खराब आहे आणि त्यात तुम्ही हे असं जर शेअर करत राहिलात, तो माणूस सुधारणारच नाही, पण तुमचं नातं आणखीन निगेटिव्ह व्हायला लागेल. सो मनातून त्याच्याबद्दल चांगला विचार करायची सुरुवात करा. वामनराव पैंचे व्हिडिओ खूप आहेत यूट्यूबवर, खूप आहेत. मी स्वतः ऐकते म्हणून मी सांगते तुम्हाला. तुम्हाला जेव्हा केव्हा असं वाटतंय ना की आपण डाऊन जातोय, आपण काहीतरी चुकीचा विचार करतोय, ते ऐका व्हिडिओ. त्यांनीसुद्धा ह्याच्यावर खूप वेळा बोललेलं आहे की तुम्ही समोरच्या माणसाबद्दल काय विचार करता, त्याच्यावरनं तुमचं आणि त्याचं नातं कसं बदलत जातं आणि कसं सुधरत जातं. हे तुम्ही त्या माणसाबद्दल जर सतत निगेटिव्हच विचार करत गेला तर ते निगेटिव्हच वाढत जाणार आहे. तुम्ही जर प्रयत्नच कधी केला नाही की ती समोरची माणूस चुकतोय, आपण पण त्याच्याबरोबर आणखीनच चुकत जायचं, म्हणजे ते नातं आणखीनच बिघडत जाणार. आपल्यापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. कुठलंही नातं जर सुधरवायचं असेल ना, तर त्यासाठी 2 माणसांची गरज नसते, एकाच माणसाची गरज असते. एकाने सुरुवात केली, समोरचा माणूस ते आपोआप सुधारतो. आता आपण सासू सुनेचं नातं चांगलं करणं ह्या विषयावर बोलणार नाही आहोत, पुढे कधीतरी बोलू त्याच्यावर. पण नाही आहे बाबा, सासू चांगली नाही आहे, त्रास देते सुनेला, किंवा सून चांगली नाही आहे, सासूला त्रास देते. एकाने तरी कुणीतरी ही सुरुवात करा की बाबा आपलं नातं सुधारलं पाहिजे. तुम्ही जर म्हटलं नाही ती तशीच आहे, मग मी पण असंच वागणार, मग ते तसंच राहतं सगळं. सुरुवात करा स्वतःपासून की बाबा हे आपलं नातं चांगलं व्हायचं असेल तर हे सगळं शेअर करणं, आणि शेअर करणारे नसलात तर वाचणारे असलात तर वाचणं पहिलं बंद करा. दुसऱ्याची घाण स्वतःच्या मनामध्ये साठवून देऊ नका. मनाला असं काही आहे का डिलीटचं बटन? जसं फोनमध्ये असतं, आपण फोन वापरतो आणि मग खूप त्याच्यामध्ये मेमरी झाली की बघा फोनमध्ये डिलीटचा ऑप्शन असतो. मग डिलीट केलं की मनात ते सगळं फोनमधलं निघून जातं, मग फोन क्लीन होतो. मग आपल्याला येतं हां तुमच्याकडे आता एवढी मेमरी शिल्लक आहे नवीन, तुम्ही आता आणखीन फोन वापरू शकता चांगल्या पद्धतीने. मनाचं तसं करता येतं का की बाबा थोडंसं आता मनामध्ये खूप जास्त कचरा साठला आहे तर थोडंसं डिलीट मारा, सगळं निघून जाईल? आणखीन एक दुसरा प्रकार की खूप छान छान पण पोस्ट असतात बरेचदा बघा. कुठे आम्ही जेवायला गेलो तर फोटो काढायचा, स्टेटसला टाकायचा. कुठे फिरायला गेलो, फोटो काढायचा, स्टेटसला टाकायचा. बरं ते सगळं छान छानच शेअर केलेलं असतं. असं नसतं की ती सगळं छान छानच चालू असतं. जेवता जेवता त्यांची भांडणं पण चाललेली असतात, पण त्यांची भांडणं काय ते स्टेटसला शेअर नाही करणार ना. आणि मग ते बघितल्यावर पण आपल्याला असं वाटतं बापरे हे जेवायला बाहेर गेले होते, इकडे फिरायला गेले होते, आपण तर कुठे जातच नाही, आपला तर सगळा वीकेंड घरामध्येच जातोय. आणखीन मनाची वाट लागते. सो दुसऱ्याचं स्टेटस बघणं आणि आपलं शेअर करणं, ह्या प्रत्येक गोष्टीचा कुठेतरी एक थोडा समतोल साधला गेला पाहिजे. विश करणं, इथपर्यंत शेअर करणं हे सगळं ठीक आहे. सध्या तर खूपच जास्त गरज आहे की मनाची काळजी घ्यायची गरज आहे. एवढा जास्त ताण आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच ताण आहे. त्यामुळे स्वतःच्या मनाचं खरंच डस्टबिन होऊन देऊ नका. लोकांचे विचार, लोकांना नको असलेले घाणेरडे विचार, त्यांनी टाकलेली घाण स्वतःमध्ये साठवून घेणं टाळा आणि स्वतःला त्यातनं बाहेर काढा. थोडीशी जरी व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, अजूनही जर केलं नसेल तर. लवकरच आपले 5,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. मी नक्की सेलिब्रेशन करणार आहे, त्याचा व्हिडिओ टाकीन, नक्की बघा. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती थोडी जरी आवडली, कमेंट करा. मी जर सांगितलेलं नाही पटलं तर खाली कमेंट करा की नाही ताई तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून. आणि आवडलं तर लाईक करा. धन्यवाद.